नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. पुढारी न्यूज ओपन फोरम, जिथं पुढारी बोलतात आणि अनेकदा ब्रेकिंगही देतात. सातत्याचा अनुभव झालाय तो. आता गेले काही दिवस तुम्ही जी ब्रेकिंग ऐकताय की महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ राजकीय नेते, ओबीसींचं एक आशास्थान मानलं जाणारं ज्येष्ठ नेतृत्व म्हणजे छगन भुजबळ हे अगदी मंत्रीपदाचा राजीनामा देतील अशा बातम्या तुम्ही पाहताय इतर चॅनल्सवर. मात्र ओपन फोरमच्या याच कार्यक्रमात, याच जागेवरून जिथं दक्षिण मुंबईत मी आहे, तिथूनच छगन भुजबळ यांनी सर्वप्रथम पुढारी न्यूजच्याच ओपन फोरम कार्यक्रमात, अहो मंत्रीपदच काय, मी आमदारकीही सोडायला तयार आहे, ओबीसींच्या हक्कांसाठी लढण्यासाठी, त्यांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी सत्ता माझ्यासाठी महत्वाची नाही आहे असं निक्षून सांगितलेलं. आता जेव्हा राज्य सरकारनं मराठा आरक्षणाची अधिसूचना काढली आहे, मराठ्यांचं कुणबीकरण करण्यासाठी जी अधिसूचना काढली आहे, त्यानंतर जे एक राजकीय ढवळाढवळ सुरू झालेली आहे त्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत ओपन फोरम मध्ये छगन भुजबळ आहेत. भुजबळ साहेब नमस्कार. म्हणजे बरेच दिवस झाले खरं तर सातत्यानं मराठा आरक्षणाचं जे एक तुफान आलंय महाराष्ट्रात, सगळीकडे ढवळून निघालंय वातावरण. सरकारनं अधिसूचना काढली, त्यानंतर स्वाभाविकच तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात. तुम्ही खरं तर आधीच सांगितलेलं की आमदारकीत सुद्धा मी पणाला लावायला तयार आहे, मंत्रीपद पणाला लावायला तयार आहे, याबद्दल तुम्ही आधीच बोललेलात. आता सुद्धा जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा विचार करता तुमची भूमिका काय आहे? मी जी तुम्ही म्हणतात त्या भूमिकेशी आजही ठाम आहे. मला कुठल्याही पदाची आस, इच्छा, आवश्यकता सुद्धा वाटत नाही. मला फक्त ओबीसी आरक्षण वाचवा एवढंच माझं म्हणणं आहे. मी काही मागत नाही आहे. मी ओबीसीसाठी सुद्धा काही मागत नाही, माझ्यासाठी सुद्धा काही मागत नाही, अपेक्षा नाही. फक्त मागतो एकच की बाबा सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी, सरकारनं, सगळ्यांनी मिळून हे ओबीसीचं आरक्षण जवळजवळ संपलं आहे असं आमच्या सर्व ओबीसी नेत्यांचं ह्या सगळ्या गोष्टी पाहता आमची खात्री झालेली आहे. आणि हे ओबीसी आरक्षण 374 जातींना, त्याच्यामध्ये लहान लहान म्हणजे वासुदेव आले, भोपी आले, बेरड आले, भामटे आले, पालवाले, मर्याईवाले, गारुडी, हे सगळे लहान, त्या बरोबर जे वंजारी आहेत, धनगर आहेत, माळे, ते सगळे पण आलेले आहेत. ह्या सगळ्यांचं आरक्षण जे 54% लोकसंख्या असताना फक्त 27% त्यांना मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये असा मोठा समाज जर येऊन बसला तर आमचं आरक्षण संपेल. बरं, या मोठ्या समाजाचं त्यांना आरक्षण देता येणार नाही हे 4 आयोगाने नाकारलंय. देता येणार नाही. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलं देता येणार नाही. आणि मग जे आहे ह्या बॅकडोर एंट्रीने जे आहे हे काम सुरू झालेलं आहे. जे म्हणजे जुन्या काहीतरी कागद काढायचे, हाताने त्याच्यावर कुणबी वगैरे काय लिहायचे, हे माझ्याकडे जे आहेत अनेक, म्हणजे एकच नाही अनेक आहे. बघा, हे जर कोणी जर पाहिलं तर त्याचं अक्षर, वरचं अक्षर कसं, खालचं अक्षर कसं, आणि मराठी कुणबी लिहिलेलं अक्षर कसं आहे हे जर पाहिलं, हे कधी तुम्ही पाहून घ्या. सगळे जी कागद आहेत ते पाहिल्यानंतर शाईत फरक आहे, अक्षरात फरक आहे. काही तुमच्या चॅनलने हे पण सांगितलं, अहो कुणबी हा शब्द तर जैन समाजासमोर जैन कुणबी, कुणबी जैन असे वेगवेगळे असे सापडलेत. मग काय करायचं? हे सगळे जे आहेत अशा रीतीने जे आहेत भरले, अशा असंख्य चुकीचे जे आहेत रेकॉर्ड तयार केले गेले आणि त्यांना कुणबी दाखवून जे आहे ओबीसीमध्ये त्यांचा प्रवेश देण्याचं काम झालं. आता मला सांगात, अशा रीतीने, आणि त्यांची ते उपोषणकर्त्यांचं म्हणणं होतंच की आम्हाला ओबीसी मधूनच सगळ्या मराठ्यांना आरक्षण पाहिजे, आणि ते दिलं, ओबीसी मधूनच दिलं. आणि म्हणून, आणि ते पण सर्व मराठ्यांना दिलं, ओबीसी मधूनच. म्हणून तर विजयोत्सव साजरा झाला, गुलाल उधळला गेला. मी शपथ घेतली होती, त्याची पूर्तता केली असं सुद्धा सांगितलं गेलं सगळ्यांच्या समोर. याचा अर्थ जो आहे, एकीकडे म्हणायचं की ओबीसीला धक्का लावणार नाही, आणि दुसरीकडं त्या ओबीसीमध्ये एक भाकरी समजा 4 लोक खात आहेत
त्याच्यामध्ये आणखीन 10 बल्लंड लोक सोडले तर ते 4 गरीब जे आहेत त्यांना काहीच मिळणार नाही. बरं, दुसरं म्हणजे असं, आमचं तर ओबीसीचं वाटोळं झालंच, पण मराठा समाजाचा काय फायदा झाला हा माझा पुढचा प्रश्न जरूर आहे. कारण यापूर्वी हा मराठा समाज, माझ्या दृष्टीने जो मराठा समाज जो आहे, जो आतापर्यंत अभ्यास लोक नाही म्हणतील, तो 16% आहे. त्यातले 7% कुणबी अगोदर झालेले, राहिले फक्त 9%. पण हा समाज पहिल्यापासून राज्यकर्ता समाज राहिलेला आहे. आणि या सगळ्या समाजाला, बरं तो ठीक आहे, 16% म्हणा, 20% म्हणा, आणखीन काय म्हणा, माझं त्याच्यावरही भांडण नाही. परंतु पाटीदार, हे मराठा, गुजर, जाट, कांपो हे सगळे आधी आरक्षण मागत होते. आणि मोदी साहेबांनी अगदी हुशारीनं 10% आरक्षण वेगळं आणखीन वाढवून दिलं सवर्ण आरक्षण सगळ्यांसाठी. ते एक आर्थिक मागासलेलं असं त्याला नाव दिलं, बरोबर आहे. EWS सरकारचाच रिपोर्ट आहे की ह्या 10%मध्ये 8.5% फक्त मराठा समाज आहे. म्हणजे मराठा समाज 8.5% आरक्षण तिथे मिळालंच. अधिक उरलेलं पुढचे 40% आहेत ओपनचे, त्याच्यामध्ये सुद्धा तेच आहेत, तेही मिळालं. बरं, जे ओरिजिनल कुणबी होते ते ओबीसीमध्ये होतेच. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही ते 10%चं आरक्षण केवळ तुम्हाला होतं, जे 8.5% तुम्हाला मिळालं, अधिक 40% ओपनमध्ये सुद्धा तुम्हीच होता. बाकी काय, ब्राह्मण असून किती 2-3% किती लोक नोकरीला आले असतील. आणखी बाकीच्यांना काय मिळायचे, काय जैन असतील म्हणून ते सगळं बिझनेस कम्युनिटी आहे, तुम्हीच होतात ना. मग आता त्या समुद्रात पोहायचं सोडून काय ह्या विहिरीमध्ये आहे, त्या डबक्यामध्ये तुम्ही पोहायला आलात, ज्या डबक्यामध्ये आम्ही ओबीसी गरीब लोक बसलेले आहोत, त्याच्यात काय भेटणार तुमचा काय फायदा झाला, ते सगळं सोडावं लागेल तुम्हाला आता. म्हणजे एकंदरीत जसं म्हणजे त्यांचा फायदा झाला नाहीच, पण आमचं वाटोळं झालं, असं झालं, आमचं वाटोळं झालं. भुजबळ साहेब हे करणारे आहेत कोण शेवटी? सरकार म्हणजे तुम्ही मग राज्यकर्ते. कारण डिसिजन नेहमी राज्यकर्ता घेतो. आणि मग तो अर्थात कायद्याच्या कसोटीवर उतरतो की नाही ते हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट ते ठरवतं. तोच प्रश्न, अदरवाईज राज्यकर्ते. छगन भुजबळ ज्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत त्याचेच प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ते शिवाजी चौकात जातात वाशीच्या, तेच गुलाल उधळतात, तेच दुसरीकडे तुम्ही सांगितलं तसं सांगतात की ओबीसींच्या हक्काला, त्यांच्या आरक्षणाला कुठे धक्का लागू देणार नाही. 2 उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ते तर तुमच्याच पक्षाचे. हे असं का घडतंय की छगन भुजबळ सातत्यानं ओबीसींच्या हक्कांसाठी लढतात आणि दुसरीकडे ते ज्या सरकारमध्ये आहेत तेच सरकार ओबीसींच्या हिताचा घात करताय, असं भुजबळांनाच वाटतंय? मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही त्यांच्यासाठी विचारले, तो त्यांना विचारायला त्यासाठीच की असं ते पाहिजे. का का करतात ते मला काय माहिती. बाकी एक आहे, एका पक्षामध्ये 2 मतं असू शकतात, एका सरकारमध्ये सुद्धा 2 मतं असू शकतात. आणि मी तर तुम्हाला कल्पना आहे की शिवसेना सुद्धा काय बाळासाहेबांबरोबर म्हणायचं स्थान मला बाळासाहेबांनी दिलं असताना सुद्धा केवळ ह्या विषयावर म्हटलं नाही मला बाहेर जावं लागेल. आणि त्यावेळेला काय परिस्थिती होती मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, मी फिरू शकत नव्हतं, अशी परिस्थिती तुम्हाला कल्पना आहे. हो, जीवाचा धोका होता. जीवघेणे हल्ले झाले, जीवघेणे हल्ले झाले, बंगल्यावर हल्ले झाले, घरावर सगळे झाले. आता 35 वर्ष मी लढाई लढतो आहे आणि हे आरक्षण मिळालं आणि आता आरक्षण माझ्या डोळ्यासमोर चाललं. मग मी काय त्या आमदारकीची अपेक्षा करावी का मंत्री मी आहे म्हणून गप्प असावं का आणखीन काही, मला काय तुम्हाला वाटतं? 35 वर्ष आयुष्याची मी सगळे संकट, सगळे प्रकार मी सहन करत आलो आणि ओबीसीसाठी, बरं एका जातीसाठी नाही लढलो मी 374 जातीसाठी लढलो. मी माझ्या संघटनेचं नाव सुद्धा काय माळी परिषद नाही ठेवलं, मी महात्मा फुले समता परिषद ठेवलं. ज्या समता परिषदेचे दिल्लीच्या रामलीला मैदानापासून तर दिल्लीचं 7 लाख लोकांचं असलेलं गांधी मैदान पटण्याचं ते भरेपर्यंत जे आहेत मेळावे केले, हरियाणा, पंजाब सगळ्या ठिकाणी ओबीसीचं काम मी केलं. ते माझं काम मी कसं सोडू शकतो?
केवळ मी मंत्री आहे म्हणून मला ते शक्य होणार नाही. मी माझं काम जे आहे मी घेतलंय हाती ते बोलत राहणार. बरं माझं म्हणणं मी मराठ्यांना विरोध कुठे करतोय? गायकवाड जे अगोदर पृथ्वीराज चव्हाण यांनी कायदा तयार केला, मी सपोर्ट केला, करा वेगळं आरक्षण द्या. फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले, त्यांनी गायकवाड कमिशन करून नवीन कायदा केला. मी सांगितलं दुसऱ्यांना धक्का लावू नका, आपलं वेगळं आरक्षण त्यांना. ते सुदैवाने टिकलं हायकोर्टापर्यंत. सुप्रीम कोर्टामध्ये अडचण आली. मी म्हटलं अडचण नसली असेल तर काय अडचण आहे ते हे करून जरा दुरुस्त करा, परत काय यश मिळेल. मग करा ना. बरं तुम्ही ते करताय ना, ते आयोग तुम्ही चालू आहे ना, ते सर्वेक्षण सो कॉल्ड, तो खरा खोटा आता ते बाहेर येत आहे सगळं, बघितलं तुम्ही. हां, आणि तिकडे 3 न्यायमूर्ती बसलेलेच आहेत ना, माझे न्यायमूर्ती. क्युरेटिव्ह पिटिशनचं काय करायचं. मग हे सगळं करत असताना तुम्हाला ह्या सगळ्या मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट देऊन ओबीसीमध्ये आणण्याचं कारण काय? आणि मग सगळा मराठा समाज इथे आलेला आहेच, तर मग हा कसला उपद्व्याप करत आहे आणि कशाला पगार पाणी देत आहे? असं 4 4.5 लाख रुपये पगार कशाला? काहीच करू नका, बस झालं, आता झालं तुमचं तर काम झालं. गुलाल उधळला मराठा समाज काय हा आला ओबीसीमध्ये. मग आता हे नाटक कशासाठी आहे? आणि मग हे आहे तर मग हे का केलं? तोच प्रश्न पडतो. म्हणजे मंत्रिमंडळाचा कोणताही निर्णय कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असते असं तुम्हाला सांगितलं जातं, मात्र जे निर्णय घेतात आहे आतापर्यंतचा तुमचा आंदोलनांचा इतिहास हा अभ्यासावर आधारित असल्याचं अनेकदा गेल्या ओपन फोरममध्ये सुद्धा तुम्ही अनेक मुद्दे मांडलेले आहेत. त्या दृष्टीनं ओबीसी आरक्षणाच्या बाबतीतले एक कळत नाही, मुख्यमंत्री किंवा प्रमुख स्थानी बसलेले इतर 2 उपमुख्यमंत्री हे सर्व निर्णय घेताना यातले जे खाचाखळगे आहेत, तुम्ही आता मराठा समाजाचा सुद्धा घात कसा होईल तेही सांगताय. हे सर्व समजून घेतलं पाहिजे. भुजबळांसारखा एक ज्येष्ठ मंत्री आहे, नेता आहे, ज्याला अभ्यास आहे, ज्याच्याकडे माहिती आहे, त्याच्याकडून ते समजून घेतलं पाहिजे. निर्णय स्वतःचा घ्यावा, पण तो मंत्रिमंडळाचा असल्यामुळे खराखुरा कलेक्टिव्ह असावा, सामूहिक निर्णय असावा. यासाठी तुमच्याशी चर्चा सल्लामसलत काही केली जाते का भुजबळ साहेब? हे पहा, मला त्यांनी जे विचारलं, मी तुम्हाला मगाशी सांगितलं, निजामशाहीमध्ये काही नोंदी आहेत त्या तेलंगणा सरकारकडे गेलेल्या आहेत, त्या शोधा आणि कुणबी असतील तर आम्हाला ते सर्टिफिकेट द्या, ही पहिली मागणी. त्याच्यासाठी शिंदे समिती नेमली. त्यावेळेला मला मुख्यमंत्र्यांनी विचारलं, मी म्हटलं ते करायला पाहिजे. जर ह्या रेकॉर्ड तिकडे गेलं असेल तर शोधा तुम्ही. मी मान्यता दिली. पण नंतर काय झालं ते राहिलं बाजू, ते तर झालंच. मग सगळ्या मराठवाड्याला कुणबी सर्टिफिकेट द्या, मग सगळ्या महाराष्ट्राला द्या, मग सगळ्या महाराष्ट्राच्या मराठा समाजाला सरसकट कुणबी सर्टिफिकेट द्या, त्यांना ओबीसीमध्ये टाका. मग त्यात सगळ्या एकाला मिळालं असेल तर सगळे सोयऱ्यांना द्या. आता हे शेपूट एवढं वाढत गेलं की आम्ही संपलोच ना तिथे. बरं तुम्ही जे मागाशी म्हणालात की खाचा खळगे किंवा हे सामाजिक प्रश्न माहिती असले दुसरे लोक पण आहेत किंवा छगन भुजबळ नाही आहेत काय, ज्यांनी मंडल आयोग व्ही.पी. सिंग यांनी स्वीकारला, त्याच्यानंतर अंमलात आणण्याचं काम. महात्मा फुले समता परिषदेची पहिली सभा जी रॅली जालन्याला झाली, तिथे मी गृहनिर्माण मंत्री होतो आणि पवारसाहेब मुख्यमंत्री आणि विलासरावांसहित सगळे लोक बसलेले होते मंत्रिमंडळ. आम्ही मागणी केली की त्याचं अंमलबजावणी करा. पवार साहेबांनी ती अंमलबजावणी केली काय. त्यावेळीचे सगळे मंत्री विलासरावांपासून सगळे त्यांनी होते, सगळ्यांनी सांगितलं आपण हे सगळ्यांनी करूया आपण. त्यांनी ते केलं. आजही बाकीचे लोक काही नसतील, मुंडे साहेब नाहीत किंवा विलासराव, पवार साहेब आहेत, आणखीनही इतर पक्षातले काही जे आहेत धुरींदर आहेत की ज्यांना या प्रश्नाची खूप जाण आहे. घ्या ना, त्यांना विचारा ना 1 to 1 की आपल्याला काय मार्ग काढता येईल. सगळं काय एकतर्फीच काय चाललंय. जर जरांगीकडे जाऊन बसायचं, मंत्र्यांनी त्यांनी सांगितलं काय इकडे GR निघतात काय. ज्या पद्धतीनं जरांगे बोलतात आहे, सरकार हलतंय, सातत्यानं तुम्ही त्याविषयी एक संतापही व्यक्त करताय की असं का घडतंय. कमीत कमी कायदा नियम लक्षात ठेवून हे झालं पाहिजे अशी तुमची भूमिका आहे. पण तरी सुद्धा पुन्हा माझा तोच प्रश्न आहे, सरकार दहशतीखाली आहे का? दहशतीखाली वागतंय की एवढ्यांना कसं दुखावायचं, निवडणूक डोळ्यासमोर आहे
लोकसभा कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीच आहे असा एक अट्टाहास आहे हा. ठीक आहे, तुम्ही सांगितलं तर त्याच्याशी मी सहमत आहे. निवडणुका तर आलेलेच आहेत, मतं तर पाहिजेच आहेत सर्व पक्षांना, म्हणून लोक शांत आहे. मराठा मतं पाहिजेत. मला फक्त त्यांना एवढीच विनंती करायची आहे सर्व नेत्यांना की मराठा समाज काही झालं तरी 15-20% जास्त असूच शकत नाही. किंबहुना असा अभ्यास आहे या देशाचा, जी कम्युनिटी रुलिंग कम्युनिटी आहे किंवा महत्त्वाची कम्युनिटी आहे, जात आहे, कुठली जात असेल ती, मग ती पटेल असेल, पाटीदार, जाट काय असेल, ती 15-16% जास्त कुठेही नाही. पण ती एकटी तेवढ्या टक्क्याची आहे. बाकी जे 2, 4, 10 अशा टक्क्यामध्ये ते सापडतात. आणि ओबीसी हे 54% आहेत. ते पहिल्यापासून आम्ही सांगत आलो. मी नाही सांगितलं, इंग्रज सरकारने तेच सांगितलं, मंडलने तेच सांगितलं. आणि बिहारला जे आता जी जातगणना झाली त्याच्यात 63% सांगितलं. मग 63% जे आहेत लोक, त्यांना सुद्धा मतं आहेत. एक मत जर मराठा समाजाला आहे तर तसंच एक मत यांना पण आहे. एवढंच की त्यांची टक्केवारी बघा, यांची टक्केवारी जी आहेत ही 54% आहेत. आणि आज हे सगळं त्याचा जो अभ्यास लोक करतात त्यातून दलित, आदिवासी आणि सुशिक्षित उच्चवर्णीय सुद्धा हे सुद्धा आज ओबीसीला समर्थन द्यायला लागलेत. कदाचित पुढे येत नाहीत, घाबरलेले आहेत, दहशतीखाली आहेत म्हणून लोक बोलत नाहीत. पण मनानं कुणालाही हे पटलेलं नाही. याचा सर्वे तुम्ही करून घ्या. तुमचे इन्व्हेस्टिगेटिव्ह जे आहे, पत्रकारिता आहे, ती कामाला लावा. काय आणि दाखवता आलं तर दाखवा. लोक काय म्हणतात ते वेगवेगळ्या समाजाचे निर्भयपणे, हां, दहशतीखाली काही. प्रश्न तो होता माझा की सराटी बोलते आणि सरकार हलते, सराटीतून सत्ता ही दहशतीखाली आलेली आहे का? स्पष्ट प्रश्न अहो, आहे मी तर माझा. सांगितलं होतं ना मागे की तिथे जे आहे 2-4 बंगले मंत्र्यांसाठी बांधा, एक चीफ मिनिस्टर, चीफ सेक्रेटरीचं ऑफिस काढा. मग त्यांनी सांगितलं का ताबडतोब आता काय, हा प्रश्न जो आहे त्यांच्या दृष्टीने संपलेला आहे. पण शिक्षणाचा प्रश्न आहे, नोकऱ्यांचा प्रश्न आहे, शेतीचे प्रश्न आहेत, त्याच्यानंतर बरेच IT क्षेत्रातले प्रश्न आहेत. हे तुमचे जे आहे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न, त्यांना विचारत जायचं आणि काढायचे जे आर ताबडतोब तिथल्या तिथेच. हे तर मी मागे सांगितलेलंच आहे, तेच करा. पण असं घडतंय की सरकार दहशतीखाली वागतंय? स्पष्ट प्रश्न आहे माझा भुजबळ साहेब. जे काही घडताना दिसतंय, तुम्ही जे सांगताय, नियम, कायदा आणि जे घडतंय, सरकारचे निर्णय, मुख्यमंत्री जे करतात आहे, दहशत तर त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रात निर्माण केली आहे ह्या लोकांनी. अहो, गावागावात तुम्ही आता गेलात ना, काय गावातून लोक सांगतात की 1-2 ओबीसीची घरं असतील ना तर त्याने घर सोडून चालले आहेत दुसऱ्या गावात. काही लोकांनी जर मतदान केलं नसेल ना, काही नावी समाजाचं मागे मी सांगितलं काय, त्यांचे संपूर्ण घर जाळण्यात आलं, मारपीट करण्यात आली. काय अनेक गोष्टी घडत आहेत राज्यामध्ये. दहशत तर अख्ख्या राज्यात आहे. आणि इथे तर निश्चितपणे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न निश्चितपणे झालाच. पण एवढे प्रगल्भ राजकारणी आहेत आपण, इतर नेत्यांचा नाही, मी प्रगल्भ नाही, मी साधा आहे. बाकीचे आहेत ना नाही. ते फार प्रगल्भ आहेत. मी तर काय, मला काय कळत आहे, शेवटी मागासवर्गीय आहे मी. नाही, आपला अनुभव, आपली ज्येष्ठता लक्षात घेऊन मी हे बोलतोय. कारण मगाशी पाटण्याचा उल्लेख केला, मी ते अनुभवलेले, पाहिलेले आहेत, त्यातून माहित आहे मला. एक सांगायचं आहे मला की सध्या जे काही घडतंय त्यातून थोडासा वेगळा विचार केला, निवडणुकीच्या राजकारणांचा थोडासा सध्याच्या राजकारणाचा विचार सोडून पुढचा दूरगामी विचार केला तर असे निर्णय घेणाऱ्यांसाठी हे निर्णय भविष्यात घातक ठरतील. हो, त्यांना घातक ठरतील की माहिती नाही, परंतु हा 50-60% जो वर्ग आहे ज्याला बरोबर घेऊन जाण्याचं वचन ह्या स्वतंत्र भारतानं दिलेलं आहे. जे यशवंतराव चव्हाणांनी सुद्धा सांगितलं की राज्य मराठीचं होणार, मराठा समाजाचं नाही होणार. काय त्या सगळ्याला छेद जातो आहे. एक नवीन वर्णव्यवस्था महाराष्ट्रामध्ये निर्माण होते आहे. एक वर्णव्यवस्था अशी होती की 5000 वर्ष लोक दडपले गेले. आता त्याच्यात बदल झालेला आहे. जागा वेगळ्या लोकांनी घेतली, वरचे वेगळे गेले, दुसरे तिथे बसले आणि ते आता सुरू आहे. वेगळ्या पद्धतीनं जे आहे हे दबावाचं
काय लोकांना पिसून काढण्याचं, दादागिरी करण्याचं शिवीगाळ प्रचंड गेले 2-3 दिवस सुरू आहेत. गावागावातून 2-3 वाजेपर्यंत जे आहेत डीजे वाजवत शिव्या देत, काय जे ओबीसी समाजाचे लहान लहान घरं आहेत किंवा छोटासा एखादा कार्यकर्ता आहेत, फटाक्या शिव्या, काय चाललं नाही. सगळं विचारा जाऊन तुमचे जे आहेत पत्रकारांना काय चाललंय गावांमध्ये. एक फार वाईट झालेलं आहे. मी एवढं सांगतो की हे चक्र जे आहे समतेचं उलटं फिरवण्याचा प्रयत्न झालेला आहे. काय पण यातून पण आज ना उद्या कदाचित भुजबळ असेल नसेल पुन्हा जन आंदोलन उभं राहील आणि पुन्हा हे समतेचं चक्र जे आहे उलटं फिरेल. आणि याचा आणि आता बघा ना, ज्यांना अनेक मराठा समाजाच्या नेत्यांनी सुद्धा सांगितलं ना की आम्हाला वेगळं आरक्षण द्या, तुम्ही ओबीसीवर अन्याय करू नका. नारायणराव राणेंनी सुद्धा सांगितलं. कशाला? मी विधानसभेत प्रत्यक्ष विचारलं, पृथ्वीराज चव्हाण तुम्हाला पाहिजे, बाळासाहेब थोरात तुम्हाला पाहिजे, शंभूराज देसाई तुम्हाला पाहिजे, सगळ्यांनी कोणी हो म्हटलं नाही. म्हणजे हा विचार कुणाला पटला नाही. ते म्हणतात आम्हाला द्या, वेगळं द्या, त्यांच्याबरोबर आम्हाला बसू नका. हा मराठा समाजातून सुद्धा जे विचारवंत आहेत, पण हे काही लोक बोलू शकतात, पण अनेक मराठा समाज विचारवंत आहेत, लेखक आहेत, पण ते आज घाबरून बोलतच नाहीत. चुकीचं चाललंय समजताय पण बोलत नाहीत. तुम्ही आता आणि आमदारांची सुद्धा बीजेपी आपलं बीडमध्ये घरं जाळली जातात. 2-2 आमदारांची घरं, हॉटेल्स, आणि एका दिवसामध्ये अख्खं बीड पेटतंय. हे जर होऊ शकतं आणि पुढे काही होत नसेल, सामान्य माणसाने कशी काय हिंमत करायची बोलायची. आता तुम्ही नारायण राणे यांचं नाव घेतलं. केंद्रीय मंत्री आहेत, भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत, सध्या आपले सहकारी सुद्धा राहिलेत भूतकाळात. ते काल बोलले, त्यांनी ट्विट एक्सवर एक पोस्ट केली, स्पष्टपणे विरोध दर्शवला सरकारच्या प्रसंगी. सत्तेपेक्षा मला सत्य महत्वाचे इथपर्यंत त्यांनी टोकाची भूमिका मांडली. मात्र अचानक माध्यमांशी बोलण्यासाठी, आपली भूमिका मांडण्यासाठी त्यांनी जे पत्रकार परिषद घेतलेली ती रद्द केल्याचं कळलं. हे नेमकं काय घडतंय? पण असं आहे, त्यांनी पत्रकार परिषद का रद्द केली त्यांनी त्यांना विचारा. पण त्यांनी जे ट्विट केलं त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, ओबीसीवर अन्याय करून. बस मथितार्थ तोच आहे. तुमच्याबरोबर 10 तास बोलणं काय आणि एका ओळीमध्ये सांगणं काय, अर्थ तोच आहे ना शेवटी. आता मी तुमच्याविषयी तासभर बोलतोय, अर्थ काय? ओबीसीचं आरक्षण संपवू नका, एवढंच अर्थ. त्यातला जो मुद्दा आहे, मराठा समाजाला वेगळं आरक्षण पाहिजे, त्यांचं कुणबीकरण करू नका, राणे सातत्यानं सांगतात आहे. एक मुद्दा, शिवाजी चौकात गुलाल उधळताना, की मराठा समाजाचा विजय झालाय तो गुलाल उधळताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असंही म्हणालेत की हा तर पहिला टप्पा आहे, हे जे दिलं ते दिलंय, मात्र आणखी वेगळं आरक्षण जे आहे त्याच्यावर विचार सुरू आहे. मगाशी जो उल्लेख केला आपण मागासवर्ग आयोगाचे जे सर्वेक्षण सुरू आहे त्याचा, तर हा पुढचा टप्पा, हे एकीकडे पुढचा टप्पा, हे नेमकं काय घडतंय? सामान्यांना खूप याबद्दल संभ्रम आहे. मला काय कळलं नाही, पण जे मला थोडंफार आठवत आहे किंवा तुमचं जो आहे हे 26-27 तारखेचे सगळ्या बातम्या शोधून काढा. खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायाची शपथ घेतली होती, मराठा समाजाला मी आरक्षण देणार, आणि तिथे जरांगीच्या समोर त्यांनी सांगितलं मी शपथ पूर्ण केली. बोलले असंही बोलले. शपथ काय होती? मराठा समाजाला आरक्षण देईल. बोलले काय? शपथ पूर्ण झाली म्हणजे मराठा समाजाला आरक्षण दिलं. कसं? आयोग तर सुरू आहे, क्युरिटी पिटिशन तिथे पडलेलं आहे. मग दिलं कसं? तर कुणबी समाजाच्या कुणबी सर्टिफिकेटच्या माध्यमातून दिलं. मला दुसरं सांगा इक्वेशन काय आहे आता. बरोबर, तुम्ही शपथ काय घेतली ती पूर्ण केली म्हणतात. मग इकडचा जो काही हा जो काही चाललेला आहे कार्यक्रम, ते काय आयोगाने अमुक असा राहिला, त्याचा काय अर्थ राहिला ना. मी शपथ पूर्ण केली म्हणजे एकच गोष्ट घडलेली आहे, ती म्हणजे कुणबी सर्टिफिकेट जे आहेत खरे खोटे वाटून टाकलेले आहेत. ताबडतोब देऊन टाका. एकाला मिळालं तर सगळे सोयऱ्यांना द्या. शपथपत्र साध्या कागदावर घ्या, देऊन टाका. जे पाहिजे ते द्या. परत दुसरा आणखीन एक, ज्या लोकांना अजून सर्टिफिकेट मिळाले नाहीत
त्यांना ताबडतोब ओबीसीच्या सगळ्या सवलती ताबडतोब लागू करा. मग त्याच लोकांना का? मग या सवलती ब्राह्मण समाजाला का नाही, जैन समाजाला का नाही, इतर जे समाज सुटले त्यांना का नाही? सर्टिफिकेट न मिळता जर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना द्यायच्या आहेत, बाकीच्यांना पण द्या ना. कोण नाही म्हणत आहे? शिक्षण सुद्धा फुकट द्यायचं आहे, द्या, सगळ्यांना द्या. ब्राह्मणांचा आय विल द मोस्ट हॅपीस्ट पर्सन, कारण सगळ्यांना मिळते, हेच तर पाहिजे आपल्याला. पण सगळ्यांना ताबडतोब देऊ शकत नाही, म्हणून हळूहळू या लोकांना पुढे आणण्याचं काम चाललं. बरं, पुढचं आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे हे आरक्षण कुणासाठी आहे आणि ज्याची फोड जी आहे या सगळ्या सुप्रीम कोर्टाने, आरक्षण कुणासाठी आहे? आरक्षण हा गरिबी हटावाचा कार्यक्रम नाही. कारण आज गरीब आहे त्याला आरक्षण दिलं तो उद्या श्रीमंत होईल, मग काय करायचं? किंवा आज श्रीमंत आहे त्याला आरक्षण नाही तो उद्या गरीब होईल. तर गरिबी आणि श्रीमंती हा वेगळा भाग आहे. जात जन्माने येते, शपथपत्राने येत नाही. पण जन्मजात ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे, ज्यांना मागास म्हणून जे आहे ट्रीट केलेलं आहे, वागणूक दिलेली आहे, त्यांच्यातल्या काही लोकांना ते पुढे येतील. काही डॉक्टर होतील, काही इंजिनियर्स, काही झेडपीचे सदस्य झालाच, पुढे तर आणखीन एखादा होईल एखादा आमदार, पण ते इतरांबरोबर ते येतील. म्हणून ते आरक्षण आहे, ते श्रीमंती आणि गरिबीचा तिथे प्रश्न येतच नाही. आणि मला विशेष सांगायचं तुम्हाला की आज दलित समाजाचे ते त्यांना आरक्षण आहे, बरोबर आहे. कितीतरी कलेक्टर आहेत, कितीतरी SP आहेत. हां, झोपडपट्ट्यांमध्ये कोण राहत आहे? दलित समाजच राहतो. आजही सगळ्या झोपडपट्ट्या आमच्या गोरगरीब दलित समाजाने भरलेल्या आहेत, आदिवासी समाजाने भरलेले आहेत. एवढे आरक्षण म्हणजे आरक्षण दिल्यामुळे सगळ्यांना नोकऱ्या लागतात, सगळे डॉक्टर होतात, सगळे इंजिनियर, सगळे मंत्री होतात असं नाही, सगळे पैसेवाले होतात असं नाही. त्यातल्या काही लोकांना वरती आणण्याचा कार्यक्रम आहे, हे आरक्षण आहे. त्या आरक्षणाला गरिबी हटावचा कार्यक्रम जोडून तुम्ही हे जे काही कार्यक्रम चालले ना, तर त्याचा अगोदर अभ्यास करा पाहिजे लोकांनी. कशासाठी आरक्षण पाहिजे तुम्हाला? आपण आत्ताच जे म्हटलं की गरिबी हटावचा कार्यक्रम नाहीये, उद्या श्रीमंत असलेले गरीब होतील, गरीब असलेले श्रीमंत होतील, तरी सुद्धा आरक्षण लागणार त्या समाज घटकांना. जरांगे किंवा इतर मराठा आरक्षण समर्थक कुणबी प्रवर्गातून जे मिळवू पाहतात आहे, त्यांचं असं म्हणणं आहे त्या बाबतीतलं की शेतकरी आत्महत्या करणारा सर्वात मोठा वर्ग हा मराठा समाजातला आहे. इतर सर्व वर्ग जर पाहिला, अभ्यास केला तर तिकडे सर्वच आर्थिक सक्षम आहेत असं नाहीये. त्यामुळे आरक्षण मिळालंच पाहिजे अशी त्यांची भूमिका असते. आपण आरक्षण मी कुठे नाही म्हणतो देऊ नका, वेगळं मराठा समाजाला आरक्षण द्या. आणि त्यांची गरिबी हटवण्यासाठी वेगवेगळे आमचे कार्यक्रम आहे ना. नवीन नवीन रस्ते तयार करा, नवीन नवीन कालवे तयार करा. त्यांचे जर शेतीवर काही अस्मानी सुलतानी कोसळली तर त्यांना मदत करा, कर्जमुक्ती करा. काय त्यांचे जे ठिबक सिंचन आहे तर त्याला आणखीन पैसे द्या, त्यांना कुठे काही ठिकाणी हमी भाव द्या, त्यांच्या शिक्षणासाठी मदत करा. तिथे जे आहे गावागावामध्ये दवाखाने काढा, गावागावामध्ये शाळा काढा. हा सगळा आहेच ना भाग, हा गरिबांसाठीच केलेला भाग आहे. आरक्षण जे आहे हे जातीय मागास यांना थोडंसं इतरांबरोबर आणण्यासाठी हा प्रयत्न आहे. एकीकडे म्हणजे सरकार, मंत्रिमंडळ एकाकी लढत छगन भुजबळ देताना दिसतात सातत्यानं. म्हणजे हे आंदोलन जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासून सरकारमधला एकही मंत्री, अगदी जे आडनावानं ओबीसी असतील, जातीनं कदाचित ओबीसी असतील, तेही तुमच्या समर्थनार्थ पुढे येताना दिसत नाहीत. तसंच का? तो प्रश्न मला विचारायचा आहे. मत, ओट्स, वी आर बेगर्स ऑफ द ओट्स. आम्ही मतांचे भिकारी आहोत, आम्ही राजकारणी, आम्हाला मतं पाहिजे आहेत. आम्हाला असं वाटतं की आम्ही हे बोललो तर मराठा समाज मला मतं देणार नाही, मी पडेल, माझी आमदारकी जाईल, आणि आमदार नाही झालं तुम्ही मंत्री कसं होणार, ही भीती आहे सगळ्यांना. मला त्यांना तेच परत सांगायचं आहे की ज्या मतांसाठी तुम्ही अशा रीतीनं शांत बसतात त्यावेळेला तुम्ही 54% मतांकडे दुर्लक्ष करता आहात.
आणि 54% पाठीमागे कदाचित बाकीचे सुद्धा जे आहेत दलित आदिवासी ते सुद्धा त्या 54% जातील, हे लक्षात ठेवा. काय ठीक आहे, शेवटी तुमची समज तुमच्या बरोबर आहे, माझं मी मतांसाठी करत नाही. काय उद्या सांगितलं तिकीट नाही उभं राहायचं, लोकांनी सांगितलं ते एवढ्याच्या तू उभं राहायचं नाही, तुम्ही नाही उभं राहणं, संपला विषय. पुढे काय आमदारकी नको, नाही मंत्रीपद, प्रश्नच येत नाही. मग पुढे काय, तुम्ही काय करणार? पण भुजबळ लढत राहणार. पण भुजबळ राहणार, तो लढत राहणार गोरगरिबांसाठी, मागासवर्गीयांसाठी. भुजबळ साहेब, नेमकं जी सत्ता आहे, ज्या सत्तेत तुम्ही एवढा मोठा प्रस्थापित होतात, एका म्हणजे शरद पवारांसोबत चांगल्या याच्यावर होतात, त्या आधीच्या सरकारमध्ये मंत्री होतात, सर्व सोडून की लोकांची कामं करता यावी सत्ता, जे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सांगितलं तर त्यासाठी गेला. मात्र ती सत्ता जसं वागते, ते सरकार जसं वागतंय, त्यातून संताप, उद्वेग येतोय. त्यातून असं वाटतं की आमदारकी पण नको, मंत्रीपद पण नको, मी सोडायला तयार आहे. मग काय करू? हो सांगितलं ना, दॅट्स इट, यू आर राईट. नाही, संताप उद्वेगाबद्दल मी बोलतो. संताप आहेच, दुःख आहे, संताप आहे. काय पण एवढंच काय, परंतु महाराष्ट्रामध्ये जर फिरलात ना लहान लहान गावामध्ये, तर लोकांच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि त्या अश्रूचा अंगार झाल्याशिवाय राहणार नाही एक दिवशी, हेही सांगतो तुम्हाला. तो जो अंगार आहे तो तुमच्या मुखातून सतत व्यक्त होतोय, होणार. मानला जातोय. एक विचारायचं होतं मला, बिहारचं उदाहरण देईन. बिहारमध्ये नितीश कुमार याच वर्गाचं नेतृत्व करतात. 9 वेळा ते वेगवेगळ्यांसोबत जातात, परंतु मुख्यमंत्रीपदी तेच राहतात. अशा प्रकारे भविष्यात काही करावं, ओबीसींच्या ज्या 54% बळाचा आपण उल्लेख करतात, त्या बळाचा काहीतरी तशा प्रकारे एक साक्षात्कार, सत्तेला शेवटी बळाचीच भाषा कळते आणि भुजबळ त्यासाठी ओळखले जातात. तसा काही राजकीय सत्तेला साक्षात्कार घडवण्याचं डोक्यात येतं का? बघूया, तुमची सजेशन नाही, चांगली आहे, सूचना चांगली आहे, बघू, विचार करू. नाही, सूचना नाहीये माझी, हा प्रश्न आहे. नाही, तुम्ही आता सुचवलेला आहे तर पाहू. आता मी काय सांगू. काय असं आहे की तुम्ही ज्या खुर्चीत बसला आहात, काय त्याच्यामध्ये महाराष्ट्र देशातल्या अनेक गोष्टीचं ज्ञान, काय इतरांपेक्षा तुमच्याकडे अधिक माहिती निश्चितपणे आहे. त्यातून तुम्ही जे काही सांगता तेव्हा आम्हाला वाटतं की नाही ठीक आहे, सूचना आहे, तर एकदमच नाही कसं म्हणायचं. नाही, असंही काहींकडून सांगितलं जातं की छगन भुजबळांनी आता वेगळा मार्ग स्वीकारावा, स्वतंत्र व्हावं. म्हणजे प्रकाश आंबेडकर आमच्याच ओपन फोरममध्ये याच कार्यक्रमात बोललेले की त्यांचं म्हणणं असं होतं की छगन भुजबळ यांची जी घुसमट दिसते, ते ज्या पद्धतीनं सध्या बोलतायत, वागतायत, मला वाटत नाही हे प्रकाश आंबेडकरांचे शब्द होते की ते जास्त काळ त्या सत्तेत रमतील. ते स्वतंत्र काहीतरी करतील, स्वतंत्र पक्ष काढतील आणि ओबीसींना एक आवाज देतील. ठीक आहे, बघूया. त्या दृष्टीने काही डोक्यात किंवा ओबीसी समाजातून आता तुम्ही डोक्यात घातलंय तर बघू ना. नाही, ओबीसी समाजाकडून तशा काही सूचना येतात नाही, तुम्हाला? सूचना तर खूप दबाव येतात. इथे सुद्धा ज्या परवाच्या बैठक. दिवशी जी मिटिंग झाली, या सगळ्या वेगवेगळ्या जाती ओबीसीच्या, त्यांचे लीडर्स वेगवेगळ्या सर्व पक्षाचे होते. हो, उद्धव ठाकरे गटाचे सुद्धा काही जिल्हा प्रमुख होते, काँग्रेसचे होते, आमदार होते, माजी आमदार होते, बीजेपीचे होते, वेगवेगळ्या पक्षाचे, वेगवेगळ्या समाजाचे लोक होते. मागण्यात अनेक केलं. जानकर साहेब त्यांनी तर, तुम्ही ते रॅलीमध्येच सांगितलं की भुजबळ साहेब त्यांनी तर ती तुमची सूचना त्यांनी सुद्धा केली. आता ठीक आहे ना, बघू भविष्यामध्ये, पुढे आयुष्यामध्ये आता काय टर्न घेत आहे आयुष्य, ते भविष्याच्या उदरात काय दडलंय ते कोणी सांगावं. पण तरी सुद्धा म्हणजे देशाच्या विशेषतः उत्तर भारतातल्या राजकारण आणि मला वाटतं तामिळनाडू सारख्या राज्यात तर, आणि वेगळ्या पद्धतीनं काय होईना, तेलुगू भाषिक तेलंगणा, आंध्रमध्ये सुद्धा जो उत्तरेत उघडपणे सांगितला जातो तो फॉर्म्युला दिसतो की ज्याची जेवढी हिस्सेदारी तेवढी सत्तेत सुद्धा भागीदारी. आपल्या महाराष्ट्रात तसं दिसतं का तुम्हाला? आता काय करणार, इथे तर ज्यांची जास्त हिस्सेदारी आहे 54%ची, काय त्यांना शून्य करण्याचंच काम चाललेलं आहे. त्याची भागीदारी राहू दे लांब, शून्य करायचाच कार्यक्रम झाला आता सगळा.
काय भविष्यामध्ये काय होईल काही सांगता येणार नाही. छगन भुजबळ कदाचित असेल नसेल, परंतु जे नुकसान पुढच्या 5 पिढ्यांचं 60-70% लोकांचं केलेलं आहे आम्ही या सगळ्या गोष्टींमुळे. सांगायला आपण सांगतो नाही आम्ही धक्का लावत नाही. अरे धक्का कसा लावत नाही तुम्ही? हां, एवढी बलदंड जर समाज, मराठा समाज येऊन बसला त्याच्यामध्ये, बाकीच्यांना काय मिळेल? धक्का कसा नाही लागत? तरी आम्हाला ते म्हणतात धक्का नाही लावणार, धक्का नाही लावणार. अरे एवढी काय दूधखोळे आहेत काय आम्ही? हे सातत्यानं घडतंय. यातून एक आणखी ज्या 2 मोठ्या घटना मला दिसतात. ओबीसींच्या बाबतीतला एक उल्लेख करेन मी की ओबीसींचा केंद्रीय पातळीवर एक रोहिणी आयोग स्थापन करण्यात आला. ओबीसींच्या जातींचं जी एकजूट तुम्ही सांगता 54% कुठेतरी ओबीसींचं वर्गीकरण करून त्यांना विभागण्याचा एक प्रयत्न त्यातून दिसत नाही. तो सुद्धा प्रयत्न हे जे हरिभाऊ राठोड आहेत ना, काय ते चुकून खासदार झाले, पण त्या मुंडे साहेबांनी केले, त्यांच्याच विरुद्ध ते गेले काय, आणि त्यांनी हे सगळं केलं. मला सांगा, आज सुद्धा महाराष्ट्रात 9.5% फक्त नोकऱ्या मिळाल्या, 27% सुद्धा नाही. कसलं वर्गीकरण करताय? म्हटलं तर वर्गीकरण इथे तर पवार साहेबांनी सुरुवातीलाच केलं. भटक्या विमुक्तांना वेगळं दिलं, त्याच्यामध्ये लक्ष्मण माने आणि इतर सगळे लोक होते. गणपतराव देशमुख होते तर धनगर समाजांना दिलं. मुंडे साहेब आले उपमुख्यमंत्री, त्यांनी बंधारी समाज वर्गीकरण अगोदरच केलंच आहे तिथे. आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की 17% फक्त आता शिल्लक आहे. ह्या बाकीच्या एवढ्या सगळ्या शेकडो जातींना, अजूनही मोठमोठ्या जाती त्याच्यामध्ये आहेत. तेली समाज मोठा आहे, कुणबी समाज ओरिजिनल तो मोठा आहे, माळी समाज मोठा आहे, सुतार, लोहार, कुंभार, सोनार, असंख्य जाती आहेत त्याच्यामध्ये. आणि आता काय, अगोदर हे तो आरक्षण तर वाचवा आणि मग वर्गीकरण करा. आणि मग 4 वर्ग केले का आणखी 10 वर्ग केले का? आरक्षण शिल्लक राहिलं नाही तर कसलं तुमचं वर्गीकरण? सांगा आता. माजी खासदार हरिभाऊ राठोडांचं पण नाव घेतलं. त्यांच्यात ते घ्यावंच लागलं म्हणून सोडून द्या. रोहिणी आयोग ज्या सरकारनं स्थापन केला ते म्हणजे मोदी सरकार. कुठेतरी असं वाटतंय का की ते महाराष्ट्रामध्ये लागू व्हायला येईल त्यावेळेला पाहू. मंडल आयोग सुद्धा केंद्र सरकारने स्वीकारला आणि सांगितलं ज्या त्या राज्याने आपापल्या राज्यात त्याप्रमाणे लागू करावं. महाराष्ट्रामध्ये पवार साहेब आणि मी ती शिवसेना सोडून आलो होतो, मगाशी सांगितलं, त्यांनी ताबडतोब ते लागू केलं. इतर ठिकाणी कोणी 10% केलं, मग 15% केलं, मग त्याच्यासाठी आपण रॅली घेऊन ते सुद्धा वाढवून घेतलं. तर राज्याचं जेव्हा येतील ह्या राज्यामध्ये त्यावेळेला पाहू. आज आमचं ओबीसी संपलंय ते साहेब वाचवायचं बघतो, ते संपलं तर मग वर्गीकरण करू. आणखी एक मुद्दा जो जास्त चर्चेत आला नाही, मात्र पुढारी न्यूजनं, कारण शेवटी पुढारी न्यूजचा आम्ही जे ब्रीद सांगतो की आवाज जनतेचा, त्या दृष्टीनं आम्ही एक मांडलेलं की याच राज्य सरकारने सामाजिक न्याय विभागाने एक समिती नेमली आहे आणि ज्या अनुसूचित जाती आहेत त्यांचं वर्गीकरण करण्याचा घाट घातला गेला. काही नेते हिंदू अनुसूचित जाती आणि नवबौद्ध अशी विभागणी करून एक मांडणी करून तिथं सुद्धा कुठं तुम्हाला असं वाटत नाहीये पुन्हा तोच प्रयत्न दिसतो? बघा, मी थोडंसं ते वाचल्यासारखं मला वाटतंय वर्तमानपत्रामध्ये, मला बाकी काय माहीत नाही. पण मी आता सध्या ओबीसीची लढाई लढतो आहे. परंतु हे जर असं काय होत असेल आणि याच्यावर काय ऑब्जेक्शन असतील तर त्या समाजातील लोकांनी अभ्यास करून त्याच्यावर बोलायला पाहिजे. काय जनता आणि पुढारी त्याचा विचार करतील. काही तरुण नेते तरी आंबेडकरी चळवळीतले त्यासाठी पुढे आले, त्यांनी स्पष्टपणे मांडलं, जसं आपण रोहिणी आयोगाच्या बाबतीत बोलतात तसं की हे चुकीचं आहे. परंतु म्हणावं तसा मोठ्या नेत्यांकडून आंबेडकरी चळवळीतल्या त्याच्यावर अवाक्षरही उच्चारलं जात नाही. त्यामागे सुद्धा कुठेतरी असं वाटतं की पुन्हा मतांचं राजकारण. नो कॉमेंट. मी त्यांना काय वाटतं मी काय सांगू. एक प्रश्न, या साऱ्यांचा जर विचार केला तर असं कुठेतरी वाटतंय का की वेगवेगळ्या समाज समूहांना, जातींना आरक्षणाच्या मुद्द्यावर झुंझुवत ठेवायचं आणि एक अंतिम लक्ष जिथं येतं आरक्षण मुक्त भारताचं, काही प्रवृत्ती, काही त्या प्रकारचे समूह
तसा एक अजेंडा राबवत असावे. हो, असं जर आहे तर राहुल गांधी सुद्धा म्हणतात हां जनगणना करा, ओबीसीला न्याय द्या. मोदी साहेब पण म्हणतात की मी ओबीसी आहे. बावनकुळे म्हणतात की जनगणना करा. सगळेच म्हणतायत ना. काय त्याच्यामुळे आज ते म्हणतात की ओबीसीसाठी, पण आज सुद्धा जे आहे ह्या राज्यातला ओबीसी आतापर्यंत गेल्या काही वर्षात 60% ओबीसी जो आहे मतदानामध्ये हा ओबीसी हा बीजेपीकडे झुकलेला आहे. एवढंच मला सांगायचं. बरोबर. अगदी आकडेवारी म्हणजे 2014च्या निवडणुकीत भाजपाला लोकसभेच्या निवडणुकीत जी मतं मिळालेली, 2019च्या निवडणुकीत ओबीसी मतांमध्ये 10% जी मिळालेली मतं त्यात 10% वाढ झाली. तरी सुद्धा असं का घडतं? तुम्ही सुद्धा आता जे म्हणाल त्यांना विचारा. नाही, एक आय एवढा एम सॉरी, मी जे प्रश्न इतरांच्या मनामध्ये असतील किंवा ठरवत असतील त्याची उत्तर मी कशी काय देऊ? मला काही कळत नाही. हो. त्यांना काय वाटतं, यांना काय वाटतं, ते काय हे करतात, हे काय करतात, असं मला काय माहिती. मला एवढंच माहिती आहे की आम्ही संपत आलेलो आहोत. आम्ही कसे तरी नाका तोंडात पाणी गेलेलं आहे, कसे तरी वाचतोय का नाही, आणि ते आम्ही वाचावं आणि आमच्या गोरगरीब लोकांना. म्हणून तर तुमच्याबरोबर मी तासभर बसलो. हो. किंवा त्यातून काहीतरी लोकांचं लोकजागरण व्हावं. जे कोण करते धरते आहेत त्याने ऐकावं. नक्कीच, आणि ते आपण थेट लाईव्ह दाखवतो सुद्धा आहात भुजबळ साहेब. एक मुद्दा, सर्व विषय सोडून मी पुन्हा त्याच मुद्द्यावर येतो ज्यासाठी आपण लढतायत, दशकं लढतायत. अगदी त्याचे परिणाम मगाशी तुम्ही म्हटलं तसं जीवाचा धोकाही तुम्ही पत्करलेला आहे. कॅबिनेट मंत्री म्हणून तुम्ही जेव्हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत असतात, हे विषय जेव्हा येतात तेव्हा तरी तिथं गंभीरतेनं या मुद्द्यांवर चर्चा होते का? जेव्हा जर विषय आले अशी चर्चेला तर गंभीरपणे विचार करू ना, चर्चा करू. पण तुम्ही विधानसभेमध्ये निदान माझं भाषण ऐकलं असेल. ऐकलं. त्यावेळेला अनेकांनी सांगितलं की तुम्ही मंत्रिमंडळात आहेत, तुम्ही कसं काय बोलू शकता. मी म्हटलं मी बोलणार, मंत्री म्हणून मला बोलण्याचा अधिकार आहे. आणि अध्यक्षाने मला परवानगी दिल्यानंतर मी मग ते सरकारच्या बाजूचं आहे का विरुद्ध आहे की आणखीन काय त्याचा काही विचार न करता माझी ओबीसीची बाजू मी कणखरपणे तिथे मांडली. असा जेव्हा प्रश्न येईल चर्चेला तेव्हा कधी मांडेल. याचा अर्थ असं मानायचा की कॅबिनेट मीटिंगमध्ये, महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये या मराठा आरक्षणावर तशी चर्चा या मार्गाने आपण द्यायचं आहे अशी अधिसूचना काढतोय, अशी चर्चाच. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं आम्हाला की मराठा समाजाला वेगळं आरक्षण आपल्याला द्यायचं आहे. वेगळं ते आम्ही मान्य केलं. दुसरं त्याने काय सांगितलं होतं की ज्या कुणबी नोंदी लपलेल्या आहेत निजामशाहीमध्ये, तेलंगणामध्ये, त्या शोधायच्या. त्या आमच्या पुढे प्रश्न आले. आम्ही सगळ्यांनी होकार दिला. सर्वपक्षीय बैठक झाली. ओबीसीला धक्का न लावता, पवारसाहेब होते, सगळे होते, काँग्रेस वगैरे सगळं. ओबीसीला धक्का न लावता तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्या. बरोबर आहे. आमचं म्हणणं असं आहे की ते सांगता ओबीसीला धक्का लागत नाही, ओबीसीला धक्का लागत नाही. आणि सगळा जो आहे समाज कुणबी म्हणून जो आहे हा ओबीसीमध्ये आणून बसवला. हा धक्का नाही तर काय आहे, तर काय सांगायचं, आणखीन धक्का काय असतो तेच मला काय कळलं नाही. त्यासाठीच किमान आगामी कॅबिनेटच्या बैठकीत तुम्ही या मुद्द्यांवर बोलणार, स्पष्टपणे सुनावणार. चर्चा झाली तर सुनावणार. विषय तुम्ही काढला. आणि आता तुम्ही मी बोलतोय हो, ते लोक ऐकतात ना. त्याच्यामध्ये आमदार पण असतील, आमदार आहेत, मंत्री असतील, ऐकायला 100% असतील ना. मग आणखीन काय. फक्त मी 5-25 मंत्र्यांमध्ये बोलण्याऐवजी मी जनतेमध्ये सगळ्यांबरोबर बोलतोय ना. आणखीन काय पाहिजे, स्पष्टता काय पाहिजे तुम्हाला. एक मुद्दा मगाशी तुम्ही जो सांगितलात की एका समाजाच्या मतांचा विचार करून ओबीसी मंत्री सुद्धा गप्प बसतात, इतर नेते गप्प बसतात. हेच उलट का घडत नाही? 54% ओबीसी समाज, एक समाज समूह म्हणून ते मतदान होत नाहीये. त्यामुळे इतर राजकीय नेत्यांना ओबीसी मतांची पर्वाच राहिली नाहीये. असं आता दिसतंय. मतांसाठी जे आमचे ओबीसी लीडर्स किंवा मंत्री सुद्धा जे आहेत जास्त बोलतच नाही आहेत असं दिसतंय. अवसरमध्ये नाही ओबीसीला धक्का कुठे. अरे धक्का नाही तर काय, तुझ्या घरामध्ये, तुमच्या घरामध्ये 10 माणसं राहत होती, आता 90 माणसं त्या घरामध्ये कोंबली तर राहाल का जिवंत? मतांसाठी सगळं.
म्हणूनच घाबरलेले आहे. तू या निवडणूक बाजूला ठेवा, मग बघा सगळे काय बोलतात ते. असं आता पण ठीक त्या आहे. मतांना एकवटण्यासाठी पण ती मतं जर एकवटली आणि त्यांनी सुद्धा हा चमत्कार दाखवला, मग मात्र सगळ्यांचे डोळे उघडतील. त्यासाठी आपण नितीश कुमारांसारख्या भूमिकेत येणार. परत तुम्ही तो हायपोथेटिकल प्रश्न विचारला, असं झालं का तो? अरे नितीश कुमार मोठी माणसं आहे. मी नावं सोडतो. तिथे जे आहे तो ओबीसी समाज असेल, मागासवर्गीय समाज, त्याची जागृती मोठी झालेली आहे. कर्पुरी ठाकूरांपासून कर्पुरी ठाकूरांपासून इथे सुद्धा झाले नाही असे. इथं महात्मा ज्योतिराव फुले, शाहू, आंबेडकर, गंगोत्री ते इथंच आहे. उगम स्थान महाराष्ट्रात आहे का? तरी सुद्धा अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली. ज्या महाराष्ट्रातील या सगळ्या युगपुरुषांपासून मात्रा घेऊन आपण म्हणूया, काशीरामजी पुण्यामध्ये इकडे ते तिकडे गेले आणि तिथून परत परत मंडल आयोगाने अमुक तमुक सगळं काय झालं आपल्याला माहिती आहे. फुले शाहू आंबेडकरांची प्रेरणा या देशामध्ये मानली गेली. त्याच फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये आज हा मागासवर्गीय जो आहे हा अश्रू ढाळतो आहे. ही मोठी दुःखाची गोष्ट आहे. मगाशी तुम्ही अंगार उल्लेख केलात. आसूंचे अंगार होताना दिसत आहेत आणि त्याचा पुढे एखादा राजकीय वणवा भडकून प्रस्थापित नेत्यांना त्याचा राजकीय फटका बसू शकेल. भुजबळ साहेब, मला कल्पना नाही. ओबीसी जनता जे आहे, गोरगरीब, ते किती मजबूतीने उभी राहते त्याच्यावर सगळं अवलंबून राहील. ओबीसी कार्यकर्ते कसे उभे राहतात त्याच्यावर अवलंबून राहील. प्रत्येकाला आपला पक्ष असतो, काहीतरी कमिटमेंट्स असतात, त्या झुगारून कोण पुढे येईल त्याच्यावर हे सगळं जे भविष्यात अवलंबून राहील. पण पुढे काय होईल ते होईल. माझं काम जे आहे की माझे मत जे आहे मांडायचं. आंदोलन स्वरूपामध्ये मी हे सगळं काही काम करतो आहे की ओबीसीचं आरक्षण वाचवा. आंदोलन यश येईल की अपयश येईल त्याची मी पर्वा करत नाही. आंदोलन करताना आपलं काम प्रामाणिकपणाने करावं एवढं मला माहीत आहे. काय जीवतोडपणे जे आहे काम ते मी करीत राहीन. शेवटचा प्रश्न. छगन भुजबळ म्हटलं की मला तर म्हणजे विद्यार्थी दशेपासून आठवतात, कर्नाटक सरकारच्या दहशतीला न जुमानता बेळगावमध्ये घुसणारे छगन भुजबळ. मला आठवतात शिवसेनेचा तो काळ होता जेव्हा साधा कोणी अरेला कार्य करायला घाबरायचं, त्यावेळी शिवसेना सोडणारे छगन भुजबळ मला आठवतात. जीवाचा धोका पत्करणारे, अगदी बंगल्यात हल्लेखोर घुसले तरी पर्वा न करणारे. त्यानंतर सुद्धा आताच्या काळात शरद पवारांच्या विरोधात जात वेगळी वाट निवडणारे छगन भुजबळ मला दिसतात. त्याचवेळी कधी तेलगी, कधी आणखी काही अशा अनेक घोटाळ्यांचे बालंट म्हणा, आरोप म्हणा होत असून सुद्धा आपल्या भूमिकेपासून न ढळता विशिष्ट विचारांच्या विरोधात ठामपणे उभे राहणारे छगन भुजबळ ओबीसींच्या हक्क रक्षणासाठी सर्व सोडून समाजामध्ये जाऊन एक वेगळं मोठं प्रखर आंदोलन उभं करण्याची जिद्द बाळगून आहेत का, नाही तसं प्रत्यक्षात करणार आहेत का? कारण कॅबिनेटमध्ये कोणी ऐकत नाहीये. मी ते करणार आहे. 1 फेब्रुवारीला मी सगळ्यांना सांगितले, सगळे आमदार, खासदार, तहसील यांना निवेदन नेऊन द्या. 3 फेब्रुवारीला अहमदनगरला रॅलीला या. 16 तारखेपर्यंत ऑब्जेक्शन्स घ्यायचे आहेत त्यांच्या त्या मसुद्यावर, ते ऑब्जेक्शन घ्या. आणि त्याचबरोबर जे आहे यात्रा काढायची आहे, त्याच्यासाठी कमिटी नेमलेली आहे. ते जे लोकशाहीला अभिप्रेत आहे ते करण्याचा प्रयत्न मी करणार. यश अपयश ओबीसी भटक्या मुक्त बांधव किती जोमानं उभे राहतात त्याच्यावर अवलंबून राहील. पण मी माझं काम तर मी करीन. छगन भुजबळ अगदी स्पष्ट बोलण्यासाठी ओळखले जातात. ओपन फोरमच्या काही महिन्यांपूर्वीच्या भागात त्यांनी याच प्रश्नावर बोलताना जी ब्रेकिंग आता सर्वांनी चालवली ती आपल्या पुढारी न्यूजच्या ओपन फोरममध्ये दिलेली की कॅबिनेट मंत्रीपदच काय, मला आमदारकी सुद्धा नको. आजचं सुद्धा ओपन फोरम जिथं पुढारी बोलतात आणि ब्रेकिंग देतात असं आपण म्हणतो, आजची सुद्धा सर्वात महत्वाची ब्रेकिंग हीच आहे माझ्या दृष्टीनं. महाराष्ट्र सरकारचं जे कॅबिनेट आहे त्या कॅबिनेटच्या बैठकीत मराठा आरक्षणाच्या बाबतीत
कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या बाबतीत अधिसूचना जी काढली गेली त्या बाबतीत स्पष्टपणे तशी चर्चाच झालेली नव्हती. ओपन फोरमच्या या भागात आपण इथंच थांबूया. तुम्ही पाहत राहा पुढारी न्यूज, आवाज जनतेचा.